शहरातल्या त्या कॉन्क्रीटच्या जंगलात उंच इमारतींच्या सावल्यांत आणि पार्ट्यांच्या कृत्रिम झगमगाटात मी जणू एका पिंजऱ्यात जगत होते. आवाज, कोलाहल आणि दिखावा या सगळ्यात माझं मन रोज थोडं थोडं मेली जात होतं. माझे पती अनिकेत व्यवसायात इतके बुडून गेले होते की त्यांना माझं अस्तित्व एखाद्या सजावटीच्या वस्तूप्रमाणे वाटायचं. त्यांच्यासाठी मी पत्नी नव्हतेच, मी त्यांच्या प्रतिष्ठेचा एक भाग होते. त्यांना जगासमोर चांगलं दाखवणारी एक प्रतिमेची बाहुली. अशा श्वासही न घेता येणाऱ्या जीवनातून सुटण्यासाठी माझ्या मनात नेहमीच आमच्या कोकणातील जुन्या वाडीचं चित्र डोकावत राहायचं. निसर्ग, शांतता, मोकळा वारा. आणि तिथे होता रवी. रवी आमच्या वाडीचा देखरेख करणारा, उंच, कष्टाळू, शिस्तबद्ध आणि शब्दांपेक्षा नजरेतून बोलणारा. पहिल्यांदा जेव्हा मी वाडीवर पोहोचले तेव्हा सकाळच्या धुक्यातून रवी बागेत टवटवीत माती खणताना दिसला. सूर्य अजून नीट उगवला नव्हता आणि कंद्या जोडपांच्या ओल्या पानांवरून टिपकणारे दवबिंदू मंद प्रकाशात चमकत होते. त्याच्या अंगावरच्या घामाच्या थेंबातही एक साधीच पण मोहक चमक होती. मी जवळ गेल्याचं त्याला जाणवलं तसा त्याने मान वर केली, माझ्याकडे बघून एक लाजाळू स्मित दिलं आणि तितक्याच नम्रतेने मान खाली घातली. त्या स्मितामागे दडलेला आदर, सभ्यता आणि शांतपणा माझ्या मनाला इतका स्पर्शून गेला की मी स्वतःलाच एक क्षण विचारलं, मी अशा माणसाला कधी ओळखलंच नव्हतं का? त्या दुपारी मी बागेत फेरी मारत होते. अचानक एक मोठा कडक आवाज झाला आणि जुन्या झाडाची भारी फांदी माझ्या अंगावर कोसळणारच होती. मी इतके घाबरले की क्षणभर काय होतंय तेही समजलं नाही. पण त्याच क्षणी एखाद्या वादळासारखा रवी पळत आला आणि त्याने माझा हात पकडून मला जोरात बाजूला खेचलं. मला वाटलं मी पडेन, पण त्याचा हात इतका मजबूत, इतका स्थिर होता की माझा श्वासही थांबला. त्या क्षणी मला जाणवलं, जगात काही लोक असतात जे तुमचं संरक्षण शब्दांनी नाही तर कृतींनी करतात. त्याच्या त्या एका कृतीने मला असा सुरक्षितपणाचा भास दिला की मी वर्षानुवर्षे अंगावर मिरवलेल्या दागिन्यांमध्येही कधी अनुभवला नव्हता. जुलैचा तो काळ्या कुट्ट पावसाचा दिवस. आकाशात ढगांनी अंधाराचा पडसाद टाकला होता. कोकणातला पाऊस म्हणजे पावसाचं वेडसर रूप, एकदम कोसळणारा, थांबता न थांबणारा. वाडीतल्या नोकरांना सुट्टी होती आणि घरात फक्त मी आणि रवी होतो. वीज कडाडून गेली होती आणि संपूर्ण वाडी अंधारात बुडाली होती. मी मोठ्या लाकडी खिडकीजवळ बसून पावसाच्या धडाधडीचा आवाज ऐकत होते. ढगांच्या गडगडाटात आणि जोरदार वाऱ्यात माझ्या एकटेपणाची पोकळी आणखीच वाढत होती. इतक्यात रवी कंदील आणि वाफाळलेला चहा हातात घेऊन समोर आला. कंदिलाच्या पिवळसर उजेडात त्याचा चेहरा शांत, संयमी आणि कुठेतरी दिलासा देणारा दिसत होता. त्याने चहा माझ्याजवळ ठेवला आणि अत्यंत नम्र आवाजात म्हणाला, मॅडम, भीती वाटत असेल तर मी इथेच बाहेरच्या खोलीत थांबतो. त्याच्या आवाजातली काळजी खरी होती. असूयेची नव्हे, कुठल्याही वाईट हेतूची नव्हे, फक्त काळजीची. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हलक्या पण ठाम स्वरात म्हणाले, नको रवी, तू इथेच बस. मला अंधाराची नाही, एकटेपणाची भीती वाटते. त्या एका वाक्याने आमच्यातली मालकीण नोकर ही भिंत धडाधड कोसळली. त्या रात्री आम्ही कंदिलाच्या मंद प्रकाशात तासंतास बोलत बसलो. पावसाचा आवाज, कंदिलाची थरथर आणि आमचे निवांत संवाद या सगळ्यांनी आमच्यात काहीतरी नवीन रुजायला सुरुवात केली. त्यानंतरच्या दिवसात आमच्यात एक न बोलता जाणवणारा स्नेह निर्माण झाला. एके दिवशी मी वाडीच्या मागच्या ओलसर पायवाटेने जात होते. शेवाळ्याने निसरड्या झालेल्या दगडांवर माझा पाय वळला आणि माझ्या तोंडून किंकाळी फुटली. रवी कुठून तरी धावत येऊन माझ्यासमोर उभा राहिला. माझ्या पायाकडे पाहताच त्याच्या डोळ्यात काळजी दाटून आली. त्याने अत्यंत आदराने मला उचलून घेतलं. कुठेही मर्यादा ओलांडली नाही, फक्त मला आधार दिला. त्याने मला बेडरूममध्ये पोहोचवलं. डॉक्टरांनी दिलेलं मलम हलक्या हाताने लावलं आणि त्याच्या आवाजात खऱ्या वेदनेचा सूर होता. मॅडम, तुमचा त्रास मला बघवत नाही. या एका वाक्यात मला जाणवलं, हे फक्त कर्तव्य नाही, हे प्रेम आहे. शांत, न बोलणारं पण मनापासूनचं. दिवाळीची रात्र आली. वाडीतल्या प्रत्येक कोपरा पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता. मी लाल पैठणी नेसली होती, केसात गजरा माळला होता. पण अनिकेत परदेशात असल्याने ती रात्रही मी एकटीच साजरी करणार होते. तेवढ्यात पांढऱ्या शुभ्र कुर्त्यातला रवी समोर आला. हसरा चेहरा, डोळ्यात आदर आणि मनात शांतता. मॅडम, काही हवं होतं का? त्याने विचारलं. मी त्याच्याकडे पाहिलं आणि माझ्या मनातलं गुपित मी आणखी दाबू शकले नाही. रवी, मी हलक्या आवाजात म्हणाले, या दिव्यांच्या प्रकाशात मला माझं भविष्य दिसतंय आणि त्यात मी एकटी नाही. त्याने धडधडत्या हृदयाने माझ्याकडे पाहिलं. मॅडम, समाज, आपलं नातं. मी हसले आणि म्हणाले, समाजाला फक्त मालकीण दिसते,
पण तुला अदिती दिसली. त्या शब्दाने त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. त्याने माझे हात आपल्या हातात घेतले आणि त्या स्पर्शात केवळ प्रेम नव्हतं, तो आदर होता, जपणूक होती, अनेक दिवसांपासून न बोललेलं सत्य होतं. त्या रात्री चांदण्यांच्या आणि दिव्यांच्या साक्षीने आमची मनं एकमेकांची झाली. पण भाग्याला हे आनंदाचे क्षण जास्त दिसले नाहीत. दुसऱ्याच दिवशी अनिकेत अचानक वाडीत आले. त्यांची नेहमीचीच तुच्छतेची थंड वागणूक तशीच होती. त्यांनी रवीवर दोष काढायला सुरुवात केली. कधी कामात उणीव, कधी वागण्यात चूक, जणू काही त्याला काढून टाकण्यासाठी ते कोणतंही निमित्त शोधत होते. रवीने प्रत्येक अपमान शांतपणे सहन केला, फक्त माझ्यासाठी. हे पाहून माझ्या मनात एकच गोष्ट ठाम झाली, की मला माझ्या सोन्याच्या पिंजऱ्यात आता अजिबात जगायचं नव्हतं. मी अनिकेत समोर उभी राहिले आणि म्हणाले, जिथे आदर नाही तिथे मी राहू शकत नाही. त्यांचा अहंकार तळपला, पण माझ्या निर्धारासमोर त्यांच्याकडे शब्दच उरले नाहीत. मी माझं सामान घेतले आणि वाडीतून बाहेर पडले. गेटवर रवी उभा होता. मी बॅग त्याने अत्यंत आदराने हातात घेतली. त्याच्या नजरेत भीती नव्हती, लाज नव्हती. ती नजर होती एका साथीदाराची. आम्ही दोघे नदीकाठी थांबलो. पहाटेचा सोनेरी सूर्य हळूहळू उगवत होता आणि त्याच्या प्रकाशात आम्ही दोघे उभे होतो, मुक्त, स्वतंत्र आणि नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर. रवीने माझा हात हातात घेतला आणि त्या स्पर्शात मला जाणवलं, आज मी खऱ्या अर्थाने जिवंत झाले होते. मी आता कोणाच्या सावलीत नव्हते, मी आता माझ्या मनाच्या प्रकाशात होते आणि त्यात रवी माझ्यासोबत होता.